कामगार विभागाकडून निरीक्षक या पदाची जाहिरात आलेले बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे की सर माझी पहिली पोस्टिंग कुठे होईल. बरेच विद्यार्थी म्हणतात सर मुंबईला जॉबला जावं लागणार आहे का. त्याच्यानंतर एकदा जर माझी पोस्टिंग झाली तर बदली किती वर्षांनी होईल, बदली कुठे होऊ शकते, याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे आणि समजून घ्या आणि मगच फॉर्म भरा. नाहीतर तुम्ही फॉर्म भरतात सगळं करतात आणि मेन म्हणजे पोस्टिंग कुठे मिळणार आहे हे फार महत्वाची जी आहे तर ती गोष्ट इथं आहे मित्रांनो. तर सगळ्यात आधी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत की पहिली पोस्टिंग कुठे मिळेल, पहिले कुठे जावं लागेल, होम डिस्ट्रिक्ट मिळेल का, घराजवळ पोस्टिंग मिळेल का, ग्रामीण भागात पोस्टिंग असेल का शहरी भागात पोस्टिंग असेल, बदली किती वर्षांनी होते, स्वतःच्या जिल्ह्यात बदली मिळू शकते का, जिल्ह्यासाठी काही निकष आहेत का, या सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, कामगार विभागाच्या भरतीची निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या सगळ्यांची एकच परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी 80 मार्कांचे आपल्याला कायदे करायचे आहेत. याच्यासाठी महाराष्ट्रातून सर्वात दर्जेदार बॅच मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेले आपण बीएमसी निरीक्षकची पण बॅच घेतली होती. त्याच्यामधून बरेच उमेदवार आपले सिलेक्ट झालेले होते. तर या बॅचचा पण एकदम खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, बॅच सुरू झालेली आहे, लेक्चर्स अपलोड होणं सुरू झालेलं आहे. आजच या बॅचला जॉईन करा. ओके, चला तर मग पुढे पाहूया आपण. आता लक्षात घ्या पहिली नियुक्ती कशी ठरेल, आता पहिली पोस्टिंग कशी ठरेल. पहिल्या पोस्टिंगसाठी तुम्हाला मिळालेले गुण म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तर तो फार महत्वाचा मित्रांनो. किती स्कोर येईल, समजा हे 200 गुण आहेत, या 200 गुण पैकी एका उमेदवाराला 180 गुण मिळाले, एकाला 170 मिळाले, एकाला 160 मिळाले. समजा हे जे आहे 160 वर कट ऑफ लागला. आता ते काय करतील माहितीये का, प्रिफरन्स विचारतील. आता हे प्रिफरन्स का विचारतील माहितीये का, की त्यांनी जाहिरातीमध्ये इथं स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, अंतिम निकाल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे ऑप्टिंग आउट. मग तुमचा निकाल कसा लागणार आहे, तुम्हाला पसंती क्रम द्यायचा बघा. सगळ्यात आधी तो तुमची जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे. निकाल कसा लागणार आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेतलेला, तो तुम्ही अवश्य पहा. मग हे जीएमएल लागल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा आहे. मग हा पसंतीक्रम मंडळनी आहे सुद्धा बरं का मित्रांनो, मंडळनी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मंडळ आहे पहा, सुरक्षा रक्षक मंडळ हे मुंबई ठाणेचं, सानपाडा नवी मुंबईचं, त्याच्यानंतर पुणे जिल्हा रक्षक मंडळ पुणे. तर या मंडळनी आहे तुम्हाला क्रम द्यायचं, कोणतं मंडळ 1 नंबरला ठेवायचं, कोणतं 2 नंबरला ठेवायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला रिक्त जागा माहित पाहिजे. याची संपूर्ण एक पीडीएफ पण आहे माझ्याकडे. ही पीडीएफ मी बऱ्याच वेळा शेअर केलेली, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये पीडीएफ असं टाईप करून पाठवा, त्यांना मी ही पीडीएफ देतो. मग तुम्हाला 34 जे मंडळ आहेत तर 34 मंडळांचा सिलेक्ट क्रम जो आहे तर तो द्यावा लागणार आहे. मग फॉर एक्झाम्पल याच्यात जो 180 वाला व्यक्ती आहे तर त्याला काय फायदा आहे माहितीये का, त्याचे गुण जास्त असल्यामुळे त्यांनी समजा मुंबईचं टाकलं की त्याला मुंबईचं पाहिजे, तर त्याला मुंबईचं भेटून जाईल, पहिले त्याला भेटून जाईल. आणि अशी पण एकच जागा आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मग ज्याचा स्कोर चांगला असेल त्याला पसंतीक्रम घेतला जाईल, त्याचा पसंतीक्रम घेतला जाईल आणि रिक्त जागेच्या अनुषंगाने, कॅटेगरीच्या अनुषंगाने त्याला जागा देण्यात येईल. बघा याच्यात एससी कॅटेगरीला जागा आहे, ओबीसीला थोड्या कमी आहेत, विजेला जागा जास्त आहे, ओपनच्या तर सगळ्यांनाच खुल्या आहेत. ओके, एसटी महिलांची एकच जागा एका ठिकाणी, मग त्या ठिकाणी तिची जी आहे तर ती नियुक्ती होणार आहे मित्रांनो. तर तशा पद्धतीने तुम्ही इथं समजून घेतलं पाहिजे. तर या काही गोष्टी आहेत, मग याच्यानुसार तुम्हाला पोस्टिंग जी आहे तर ती मिळणार आहे पसंतीक्रमानुसार, तुमच्या रिक्त जागा वगैरे ते बघू. ओके, आता पहिली पोस्टिंग तुम्हाला काय म्हणतात गृह जिल्हा मिळू शकते का, 100% मिळू शकते, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, 100% मिळू शकते. इथं तो इश्यूच नाही का, जागाच कमी आहे ना. समजा एसटी महिलेची जिथे जागा रिक्त आहे तिथंच तिला पोस्टिंग द्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. एसटी महिलांची जागा, तर तुम्हाला सांगतो एसटी महिलांची जागा कुठे माहितीये का, एसटी महिलांची जागा एकच आहे फक्त, ती पण कुठे माहितीये का, सानपाडा नवी मुंबईला. मग एसटी मधून जी काही महिला असेल जिथं सिलेक्शन होईल तिला सानपाडाला ड्युटी मिळेल, कारण की जागा तिची तिथंच आहे. हा, तिला जास्त गुण असतील आणि तिची निवड जर ओपन मधून झाली तर तिला दुसरीकडे नियुक्ती मिळू शकते, तसा पद्धतीचा आहे. पण तुम्हाला गृह जिल्हा मिळू शकतो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ते तुमच्या स्कोरवर डिपेंड आहे, स्कोरवर आणि तुमच्या कॅटेगरीला किती रिक्त जागा आहेत ते. इथं काही असं भेदभाव नाही करत की नको त्याला पहिली द्यायला नाही पाहिजे, तसं होत नाही. म्हणून तो एक इथं चांगला इश्यू आहे तुमचा. बरेच विद्यार्थी विचारतायत की सर तुम्ही आरटीआय टाकला होता कायद्याच्या बॅचचा, त्याचं काय झालं. तर आरटीआयच्या संदर्भात जो पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे तर त्याची नाव वगैरे आलेलं आहे. तर त्यांचं ते काय करता माहितीये का, 30 दिवसांची मुदत दिली ना, ते पण लय हुशार आहे, 30व्या दिवशी टाकतात आपल्याला अपडेट. आणि आपण हे 16 मेला जवळपास टाकलेलं होतं, म्हणजे 16 जून पर्यंत काय रिप्लाय येतो का काय त्याच्या आधीपर्यंत बघू, आला तर ठीक आहे. त्यांनी बाकी नंबर वगैरे दिले, म्हणजे त्यांची रिक्वेस्ट 18 तारखेला त्या डिपार्टमेंटकडे जे आहे तर ती पोहोचून गेलेली आहे मित्रांनो. ओके, त्या डिपार्टमेंटकडे पोहोचून गेलेली आहे, बाकी आपल्याला येईलच. पोस्टिंग कुठे येईल, पोस्टिंग तुमची याच्यात जर तुम्ही नावं पाहिली तर सगळी शहरांची नाव आहेत. ओके, वाटल्यास मी तुम्हाला इथं सकाळी मी तुम्हाला एक हे दाखवतो बघा, सकाळीच त्याच्यावर आपण हे घेतलं.
कामगार निकाल कसा लागणार, हा हे पहा, या पीडीएफ मध्ये ना तुम्ही जर पाहिलं बघा, हे ठिकाण कोणते बघा, नवी मुंबईचं ठिकाण आहे, हे शहर आहे, पुढं पुण्याचं शहर आहे, पुण्यात ऑफिस आहे, संभाजीनगर एकही ऑफिस जे ना तर ते याच्यात नाही, म्हणजे तुमची ड्युटी शहरातच आहे. ग्रामीण भागात तुम्हाला ड्युटीचा संबंध येत नाही, जे मंडळ जिथं जिथं असेल तिथं तिथं तुमची नियुक्ती जी आहे तर ती मिळणार आहे, ते तो प्रॉब्लेम येणारच नाही. कामाचे स्वरूप फक्त ऑफिस नाही आहे, फील्ड वर्क पण ऑफिस असणार आहे, त्याच्या पद्धतीने तुम्हाला तिथं जे आहे तर ते बाहेर जावं लागणार आहे. तुमची ड्युटी 2 ठिकाणी लागणार आहे, एक आहे माथाडी मंडळ आणि दुसरं आहे सुरक्षा मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ. या ठिकाणी तुमची ड्युटी जी आहे तर ती लागणार आहे. ओके, या ठिकाणी तुमची आता बदलीसाठी जे ना राज्य शासनाचं बदली अधिनियम 2005चं एक धोरण आहे मित्रांनो, ज्या अंतर्गत किमान 3 वर्षानंतरच तुम्हाला अप्लाय करता येतं. मग 3 वर्ष जेव्हा तुमच्या सर्व्हिसचे पूर्ण होतात ना, त्याच्यानंतर तुम्ही बदलीसाठी पात्र होतात, बदलीसाठी पात्र. मग आता सुरुवातीला एखादी एसटी महिला असेल, तिला सानपाडा नवी मुंबई भेटली असेल आणि तिला नाशिक पाहिजे असेल, तर तिची बदली नाशिकला होऊ शकते, काही एवढं विशेष नाही आहे. बदलीसाठी ते हे करतात. ओके, साधारण 3 वर्षानंतर तुम्ही बदलीसाठी अप्लाय करू शकतात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या नियमन धोरणानुसार एका विशिष्ट पदावर एकाच ठिकाणी सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बदली मिळते. आता 3 वर्षाच्या आतही शक्य असतं, परंतु ते फार डिफिकल्ट असतं, त्याला मंत्रालयामधनं फाईल फिरवावी लागते, तर ते काहींनाच पॉसिबल मिळतं आणि काहींसाठी नाही होते, लय कागदपत्रांची जमाजमो. पण बदलीसाठी विशेष नियम असतात, जसं की पती पत्नी एकत्रीकरणचा पण एक नियम आहे, ज्याच्या अंतर्गत तुमची पती किंवा पत्नी गव्हर्नमेंट जॉबला असेल त्या भागात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी देण्यात येते. समजा तुमचे आई वडील किंवा तुमच्यावर डिपेंडेंट असणारे व्यक्ती, त्यांना खूप एकटा गंभीर आजार झाला, म्हणजे ते बेड रेस्टवरच आहेत, त्यांना हलता येत नाही, त्यांचं संगोपन करण्यासाठी देखील तुम्हाला बदली जी आहे तर ती मिळते. आणि एक आपसी म्युच्युअल बदली अजून महाराष्ट्र शासन एवढं वापरत नाही बरं, काही रेल्वे वगैरेला सेंट्रल गव्हर्नमेंटला जातं. आणि अट आहे विशेष प्रशासकीय मान्यता, फार म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटची सही घेऊन परत मंत्रालयाकडून आणणं ते फारच अवघड जातं, म्हणून हे होत नाही. परंतु हे 3 वर्षानंतर तुमची बदली होऊन जाते, म्हणून 3 वर्ष कुठेही करा. बघा, हा शासनचा जी आर आहे, इथं पण काय म्हटलेलं बघा, गट अ ब क गटातील नेमणुकीच्या पदावर बघा 3 वर्षानंतर, बघा 3 वर्ष इथं कालावधी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तुमची ड्युटी प्रामुख्याने शहरी भागातच राहणार आहे. 3 ते 6 वर्षाच्या मध्ये तुमची बदली कुठे होऊन जाईल, ऑफिस वर्क, फील्ड वर्क दोघी असणार आहे. आणि तुम्हाला एक चांगल्या जे आहे तर ती पोस्टिंग त्या पद्धतीने मिळणार आहे. पोस्टिंग तुमच्या जिथं जागा रिक्त असतील त्या पद्धतीनेच तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे. आणि जर तुमचा स्कोर चांगला असेल आणि तुमचा होम कॅडर होम जिल्हा जरी टाकला तरी त्यांना काहीच घेणं देणं नाही, तुम्हाला ते तिथं पोस्टिंग देऊन देतील. एकदा पोस्टिंग मिळाल्यानंतर 3 वर्ष तिथंच राहावं लागेल. 3 वर्षानंतर दुसरीकडे बदली जी आहे तर ते तुम्हाला इथं करता येणार आहे. तर हे पोस्टिंग आणि बदली संदर्भात होतं. बघा, पगार तुम्हाला सांगून दिला, प्रमोशन सांगून दिलं, बदली सांगून दिलं. आता पुढचा व्हिडिओ मी जे आहे ना सुट्ट्यांवर घेऊन येते, की किती सुट्टी असतात. तुम्हाला देखील शॉकिंग वाटेल की 6 महिने काम असतात, 6 महिने डायरेक्ट सुट्टी असतात. तर असं का असतं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. मला कमेंटमध्ये कळवा की सर सुट्ट्यांवर व्हिडिओ बनवा, तो पण मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची लवकर जॉईन करून घ्या, कारण की याच्यावर ऑफ पण सुरू आहे 25% तो नंतर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आपली कर्मवीर कायदे बॅच जी आहे तर ती आजच जॉईन करून घ्या. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. तसेच हा नंबर दिलाय, याला देखील तुम्ही कॉल करू शकतात. आणि त्यासोबतच बघा, प्रमोशनचा आलेला आहे, पगारचा आलेला आहे, जनरल कॅटेगरीनुसार जागा, म्हणजे सगळेजण हेच विचारतायत, हा व्हिडिओ तुम्ही पहा कॅटेगरीच्या किती जागा आहेत, याच्यानंतरच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.